दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. सामुदायिक रामधून करता जमलेल्या रामधून प्रेमी प्रिय उपासकांनो, रामधूनचं महत्व संपूर्ण विश्वाला कळावं म्हणून वंदनीय महाराजांनी रामधूनच्या महत्वावर दोन शब्द बोलण्याची पद्धत लावली. तरी मी आपल्याला दोन शब्द सांगितले, तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. वंदनीय महाराज या रामधूनचं महत्व वर्णन करताना सांगतात, रामधून पूर्वी गाव पूर्ण व्हावे, स्वच्छ सौंदर्यवान, कोणाही घरी गलिच्छपणा न देता कोठे. म्हणून रामधूनची पद्धत श्री गुरुदेव सेवा मंडळ मध्ये सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना ह्या तर दोन मुख्य उपासना आहेतच, पण तुकडोजी महाराजांनी रामधूनची पद्धत याच करता लावली की काही लोक आळशी असतात. म्हणजे तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली हे त्यांना माहीत नसते, संतांच्या काय उद्देश आहे हेही माहीत नसते. म्हणजे कोणी आला नाही तर त्याला घरून आणण्यासाठी, म्हणजे घरी झोपलेला आहे पण हा भारदस्त आवाजात, हा जर रामधूनचा भारदस्त आवाज त्याच्या कानापर्यंत जर गेला म्हणजे सद्गुण सम मित्र नाही, दुर्गुण सम शत्रू नाही. म्हणजे सत्संग जरी क्षण एक गळे जीव पावन होईल, हा आमचा म्हणजे एक क्षण जरी रामधूनचा सत्संग जर त्याला घडला, या रामनामाची लगन हे जर एखाद्याच्या डोक्यात गेली, झोपीत जर गेली, तर सत्संगानं माणसाचा सत्संगाविनं ज्ञान कुणाला झाले हे कळले ना आम्हाला, कोण करील ऐसा अंदाजे अवगुण कालीनं घ्या गुरु माझे. म्हणून हा सत्संग रूपी सत्संगाला सर्व येतात असं नाही, काही आळशी लोक घरी बसलेले असतात. म्हणून ही रामधूनची पद्धत पूर्वीपासूनच आहे. जसं महाराजांनी सांगितलं की बा गावातून फेऱ्या तर बऱ्याचशा निघतात पण त्याचे परिणाम वेगळे वेगळे आहेत. जसं माणूस लग्नाच्या वेळेस पण फेरी निघते पण त्याचे परिणाम वेगळे आहेत. ती फेरी जर पाहिली तर चांगले चांगले माणसं बघतात, आहे की नाही. लग्नाची फेरी पाहिली तर तेही नाचायला लागतात. म्हणजे हे एक पद्धत झाली फेरी मारायची. दुसरी पद्धत आहे मरणाची, म्हणजे मृत्यूची फेरी सुद्धा निघते. माणूस मेला की गावात चक्कर मारून त्याला चेतून देतात की नाही, ते वैराग्य तयार करते, हे फेरी आहे. पण तुकडोजी महाराजांनी ह्या सर्व तसं काकला आरती, शेजा आरती, चाले पंचपदी पूजापोती, नाही शिस्त गांभीर्य शांती, सात्विक वृत्ती स्फुरेची ना, म्हणजे नगारा जातो एकीकडे असं महाराजांनी वर्णन केलं. तर अशा फेऱ्या सर्व निघतात. त्यानंतर काकला आरती आहे, म्हणजे काकला आरतीची फेरी निघते. पण काकला आरतीत ते मोठे, तुमच्या गावात असेल ना ते मोठे टाळ, ते चपंग चपंग वाजतात. म्हणजे कोण कोणाला काय म्हणते काय ऐकू येते काहीच समजत नाही. म्हणून तुकडोजी महाराजांनी या सर्व याचं निरीक्षण केलं, बारीक निरीक्षण करून चिंतन मनन करून यातून आउटपुट काढलं आणि ते गुरुदेव सेवा मंडळामध्ये त्याचं नाव सामुदायिक रामधून ठेवलं. म्हणजे रामधूननं शिस्तबद्ध, शिस्तीत चालावं. म्हणजे लहान मुलं मुलांमाझी, वयोवृद्ध वृद्धांमाझी, म्हणजे अशा पद्धतीनं मुलांमध्ये मुलं, वयोवृद्धांमध्ये वयोवृद्ध आणि महिलांची सुंदर, म्हणजे महिलांची रांग वेगळी केली मागं. आणि समोर म्हणजे आता आपण घंटी वगैरे नाही, 2 ठोके द्यावेत घाटेवरती, चालू लागे ठरल्या पद्धती रामधून जागेवरी, म्हणून 2 ठोके देऊन घंटीची पद्धत सुद्धा आहे. म्हणून हे सर्व तुकडोजी महाराजांनी कशा करता केलं की बा या आळसाने ग्रासलेल्या माणसाला उठ गळ्या दिवस निघाला, रामधून आली घराला, झाडझुड झाली सारी रांगोळ्या घरी दारी, अमृत तोरण येऊ भारी, आनंदाल्या नर नारी, तूच कसा झोपीला गेला. म्हणून एवढं सर्व गावात येत असताना, एवढे लोक बिल्ट्रीच्या चालीत येत असताना तू अंगावर घेऊन जर झोपत असेल किंवा कूलरच्या हवेला जर थंडा पडला असेल तर त्याच्यासाठी तुकडोजी महाराजांनी रामधून काढली, चाल पुढे होय रांगेला. म्हणून आजवरी आळसाने घेतला असे जीव प्राण, पोटा नाही जरा आनंद, अंगा नाही वस्त्र जुनं, थोडी समज देई मनाला. म्हणून हे सर्व तुकडोजी महाराजांनी या रामधूनच्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला उठाव दिला. म्हणून एखादा माणूस आळसाने ग्रासलेला तो त्याच्या डोक्यावर हात जाईल आणि त्याला सुद्धा काहीतरी वाटेल की बा हे वेगळं काहीतरी आहे, नाही गळ्या खरोखरच हे काहीतरी वेगळं आहे, म्हणून त्याची त्याला धडक बसील. म्हणून त्या धडकीतून तो या सेवा मंडळात येणार आहे, सत्संग त्याला प्राप्त होऊन आपल्या जीवाची गती त्याला लागेल. म्हणून तुकडोजी महाराजांनी रामधून काढली. म्हणून प्रत्येक गावात आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचा उपक्रम राबवायचा आहे. म्हणून सुरुवातीला आपल्याला आपल्या गावामध्ये गेलं, आता रामधूनचे भजन वगैरे सर्व सक्रिय पाठामध्ये आपल्याला दिलेलेच आहे. म्हणून सुरुवातीला गेलं तर आपल्याला थोडा त्रास होईल, लोक हसतील. आमच्या गावामध्ये आम्ही रामधून काढू, आम्ही रामधून पूर्वी गाव स्वच्छ वगैरे केलं आणि हे ओरिजिनल घटना आहे, त्या सर्व घडलेल्या आहे. तर गावावर म्हणी लिहिल्या गुरुजी, गावावर म्हणी लिहिल्या तर एका पाटील पोहांना म्हणता म्हणी पुशायला लागला, तुम्हाला कोणी सांगितलं म्हणे म्हणी लिहायला, विचारलं नाही काही नाही. तशीच तो अठ्ठर जात आहे. पुसल्या बाबा आम्ही पोतेऱ्यानं, पुसल्या पोतेऱ्यानं. म्हणजे आमची सुरुवात लहान होतो आम्ही, दादा म्हणून रामधून वगैरे आम्ही सर्व करू, आश्रमात जे शिकवलं ते तसं आम्ही घरी केलं म्हणून ते पुसलं. पण असे प्रयोग आले काही कालांतरानं त्या लोकांतच फरक पडला. कारण गाव म्हणजे जसं ते विहीर असते, ते विहिरीनं खिराडीनं पाणी ओढतो आपण, तर पहिल्या दिवशी 8 दिवसानं 10 दिवसानं त्या काठाला काही लागलेलं दिसत नाही, पण सतत जर ओढत राहिलो तर त्याला असा शेवाळ लागते.
म्हणजे सतत सतत एक गोष्ट जर केली तर त्याचा परिणाम होतेच. म्हणून आमच्या गावामध्ये एक 17-18 वर्ष झाले रामधून आहे, म्हणून लोकात हळूहळू हळूहळू परिणाम झाला. आता आम्ही कोणाची घरावर काही म्हण दिली तर कोणी काही म्हणत नाही, म्हणून असे परिणाम त्या गोष्टीचे होत असतात. म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या गावामध्ये जाऊन सामुदायिक रामधून करायचे लोक हसतील, कोणी काही म्हणेल, म्हणतील वेळ तुझला कोणी जरा नाही की त्याचे सत्कर्माला चिकटून राही उन्हेनं चितकोनाचे.